तर मुंबईजवळच्या मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रीचा पर्दाफाश करण्यात आलाय। एमडी ड्रग्ज तयार करून विकणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे। टोळीतील 13 जणांना अटक केली आहे। यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे। आरोपींकडून 13 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज साहित्य हे जप्त केले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जयराज राजेवडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। जयराज, कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत, या संदर्भात काही तपास सुरू आहे? नक्कीच जगदीश, एकूणच आपण पाहायला गेलं तर ही पूर्णतः कारवाई जी आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नयानगर मीरा रोडच्या नयानगर या परिसरातून सुरू झाली होती। मीरा भाईंदरच्या नयानगर पोलिसांनी एका एमडी ड्रग्ज प्रकरणी एक कारवाई केली होती आणि त्या कारवाईमध्ये आरोपींना अटक केली होती आणि त्यानंतर जे काही धागेदोरे जे आहेत ते मीरा भाईंदरच्या जवळ असलेल्या मुंबईच्या मालवणी आणि मनोरी या भागामध्ये सापडले आणि या भागामध्ये जाऊन एक एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला। एकूणच या पूर्ण कारवाईमध्ये 13 जणांना अटक केली असून यामध्ये 2 महिलांचा सुद्धा समावेश आहे। पूर्ण पाहायला गेलं तर मीरा भाईंदरने आतापर्यंत केली मोठी कारवाई आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांचा अधिकचा तपास सुद्धा सुरू आहे। जयराज, तुम्ही असेच जोडलेले राहा।